मुंबईची परिस्थिती आता उडता पंजाब सारखी व्हायला लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत पाहायला मिळते। मुंबईतील कॉन्सर्ट दरम्यान कधी तरुणांचा ड्रग्समुळे मृत्यू होतोय, तर कधी लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यास सांगितल्यानं हत्या होतीये। लोकलमधील हत्येची घटना ताजी असतानाच आता पुन्हा माहीम रेल्वे स्टेशन परिसरात अशीच एक घटना घडली आहे। त्यामुळे नेमकं मुंबईत सुरू काय आहे असा प्रश्न निर्माण झालाय। या माहीम परिसरातच मनसे प्रमुखांचं निवासस्थान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते राहतात त्याच परिसरात अशी घटना घडतीये। मुंबईचा नेमका उडता पंजाब का होतोय? मुंबई किरकोळ कारणावरून हत्या का होतीये? मुंबईतील वाढती गर्दी याचं कारण आहे का? परप्रांतीयांचे लोढे कमी केले पाहिजेत का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। मुंबईत लोकल ट्रेनमध्ये 23 जूनला किरकोळ कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती। या घटनेतील हल्लेखोर हा परप्रांतीय असल्याची माहिती आहे। ही घटना ताजी असतानाच आता माहीम स्टेशन परिसरात केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून 35 वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने सपासप वार केलेत। या घटनेने मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय। व्यक्तीवर हल्ला होताच तो गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नवीन प्रसन्ना असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नवीन हा माहीम पश्चिम भागात राहतो। तो गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास लोअर परळ येथील ऑफिसमधून काम आटपून घरी परतत होता। माहीम स्टेशन बाहेर जात असताना नवीनचा अज्ञात व्यक्तीला धक्का लागला। नवीनने आरोपीला सॉरी म्हटलं, मात्र अज्ञात हल्लेखोराने मोबाईल खाली पडून तुटल्याचा दावा केला। त्यानंतर त्याने नवीनकडे नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु नवीनने पैसे देण्यास नकार दिला आणि याच रागातून हल्लेखोराने थेट चाकूने हल्ला केला। यानंतर आरोपी तत्काळ तिथून फरार झाला। आरोपीच्या हल्ल्याने नवीनच्या पोटावर गंभीर जखमा झाल्यात। या हल्ल्यानंतर नवीन रस्त्यावर कोसळला आणि तो जवळपास 15 तास बेशुद्ध होता। आरोपी हा अंमली पदार्थांचा व्यसनाधीन असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पण मुंबई हादरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात एका हाय प्रोफाईल टेक्नो म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते। या कॉन्सर्ट दरम्यान 2 तरुणांचा अतिशय संशयास्पद आणि धक्कादायक मृत्यू झाला। या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर ओव्हरडोस झाल्यामुळे या निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागले असं म्हटलं जाते। ही घटना थेट इशारा करते की मुंबई आता हळूहळू उडता पंजाबच्या मार्गावर चालली आहे का? मुंबईत रात्रीच्या वेळी गजबजलेले कॉन्सर्ट असोत किंवा रेल्वे स्टेशनच्या आसपासचा परिसर, नशेड्यांचा आणि ड्रग्स घेणाऱ्यांचा सुळसुळाट वाढल्याचं बोललं जाते। माहीम मध्ये नवीनवर हल्ला करणारा आरोपीही अशाच अंमली पदार्थांच्या आहारी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे। म्हणजेच अवघ्या काही रुपयांसाठी किंवा मोबाईल तुटल्याच्या खोट्या कारणावरून हातात चाकू घेऊन थेट माणसावर हल्ला करण्यास हे गुन्हेगार मागे पुढे पाहत नाहीयेत असं चित्र सध्या तरी दिसतंय। या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामागे मुंबईतील अफाट गर्दी आणि परप्रांतीयांचे न थांबणारे लोंढे हे देखील एक मोठं कारण असू शकतो असा सूर अनेकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उमटताना दिसतोय। उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातून दररोज हजारो परप्रांतीय रोजगारासाठी मुंबईत दाखल होत असतात। मुंबईची भौगोलिक क्षमता मर्यादित असताना या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर, लोकल ट्रेन्सवर आणि यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचं म्हटलं जाते। लोकलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांमधील मानसिक ताण आणि चिडचिड वाढतीये। त्यातूनच लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यासारख्या किरकोळ कारणावरून वाद होऊन थेट हत्या होते। अशा घटनांमधील काही परप्रांतीय गुन्हेगार मुंबईत गुन्हे करून रेल्वे मार्गाचा वापर करत थेट राज्याबाहेर पळून जात असल्याचा संशय आहे। अनेकदा स्थानिक पातळीवर त्यांचे कोणतेही अधिकृत रेकॉर्ड किंवा पोलीस व्हेरिफिकेशन नसल्यामुळे गुन्हा करून पळाल्यानंतर पोलिसांना त्यांचा माग काढणं अत्यंत आव्हानात्मक बनत असल्याची माहिती आहे। रेल्वे रुळांच्या कडेला आणि शहरात अनधिकृतपणे वाढणाऱ्या वस्त्यांमध्ये अशा काही संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय मिळत असावा अशी ही शंका आहे। यामुळेच आता मुंबईला आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी या स्थलांतरावर कुठेतरी कायदेशीर नियंत्रण किंवा तपासणी यंत्रणा असावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। मुंबईत बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि स्थानिक नोंदणी अनिवार्य करावी, जेणेकरून गुन्हेगारांवर वाचक बसेल असं म्हटलं जाते। जर वेळीच या वाढत्या गर्दीवर, अंमली पदार्थांच्या जाळ्यावर आणि अनियंत्रित स्थलांतरावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईची सुरक्षितता कायमची धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जाते। आता बघायचं हेच की प्रशासन आणि सरकार या उडत्या मुंबईच्या प्रतिमेला रोखण्यासाठी कोणती कडक पावले उचलणार, की सर्वसामान्य मुंबईकर असाच रोज जीव मुठीत धरून प्रवास करत राहणार असा प्रश्न निर्माण झालाय।
मुंबईतील या वाढत्या गुन्हेगारीला परप्रांतीयांची गर्दी आणि लोंढे जबाबदार आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.